असून नाशिकच्या चांदवड इथल्या मुंबई आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विराट क्रांती मोर्चा निघालाय। कांद्याला प्रति क्विंटल किमान 2000 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत। त्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखलाय। या मोर्चामध्ये ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील पाहायला मिळत आहेत। सर्व विरोधक सरकार विरोधात या ठिकाणी एकवटलेले आहेत। शेतकरी नेत्यांच्या गळ्यात कांद्याच्या माळा पाहायला मिळत आहेत। संतप्त शेतकऱ्यांनी कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून दिलेला आहे आणि निषेध व्यक्त केलाय। तर तिसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरची ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई गोवा महामार्ग हा रोखून धरण्यात आलेला आहे। शेतीमालाचा उत्पादन खर्च सुद्धा आम्हाला निघत नाही। आम्ही आता कर्जबाजारी झालो। एनडीसी बँकेसारख्याने आमच्या जमिनी जप्त करायच्या ठरल्या। अशा परिस्थितीत आमची अपेक्षा आहे की सरकारने जानेवारी महिन्यापासून तर आजपर्यंत आम्हाला किमान 2 ते 3000 रुपये क्विंटलचा मागचा फरक आणि आज 3000 रुपये क्विंटलनी कांदे घ्यावे ही अपेक्षा आमची आहे। सरकारने जो 1580 रुपये दर केला यामध्येही आमचा शेतकऱ्यांचा कांद्याचा खर्च निघत नाही। शेतकरी पूर्णतः देशोधडीला लागलेला आहे। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी कांदा भाकरी खात आहोत। या भावामध्ये आम्ही देशोधडी लागलो। शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय आता दुसरा पर्याय राहिला नाही। या स्मिताने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, आज आम्हाला जगावं की मरावं ही परिस्थिती शासनकर्त्यांच्या दरसोरवृत्तीच्या निर्यातीमुळे झालेली आहे। आणि मी खरं सांगतो, खरोखर जर आत्महत्या वाढलेल्या आहेत तर या शासनकर्त्यांच्या कर्दनकाळ धोरणामुळे हे पाप करत आहेत आणि हे पाप एका वेळेस फेडावं लागेल। आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या कांद्याला रास्त भाव द्यावा।